कसं झालं जेवण? एकदम बढिया. अथर्वला ना ते असलंच आवडतं हॉटेलचं बिटेलचं. अरे मग हॉटेलमध्येच गेलो असतो ना. नाही तसं नाही, आता बाहेरच आणलं होतं ना. हो, आणि उद्या मुलांच्या शाळेत उशीर झाला असता झोपायला. आणि बरं झालं घरच्या घरी झालं ते. बरं राधिका, पुन्हा एकदा काँग्रेस. थँक्यू ग. हो, पण पार्टी अजून संपलेली नाहीये. आईस्क्रीम आणली मी. चला. आईस्क्रीम म्हटलं की आला उत्साह. किती चांगला स्वभाव आहे ना सुबोधचा. काय काय? अगं नाही, म्हणजे अथर्व आणि नेहाला कंपनी खूप आवडते ना त्यांची. कॅरी ऐक ना. बरं झालं आलीस. का? तुलाच हाक मारणार होतो. जेवण झालं माझं, प्लीज आठवतेस? नाही, अगं बच्चा, बरं नाहीये ना मला, नाही तर मीच ठेवलं असतं. प्लीज. पण असं काय खाल्लंयस तू? तोंडाला चव नाहीये माझ्या, म्हणून थोडं नाही गेलं मला. हा, ठेव ना प्लीज. हो का? ऐक ना, चला खाली आईस्क्रीम खायला जाऊ प्लीज. आईस्क्रीम? हा. आता? हो. बच्चा, आता मी छान सेट झालो ना, आता जस्ट झोपणारच होतो. आणि तूच म्हणालीस ना की बाहेर गेले की इन्फेक्शन होईल, थंडी वाजेल, आणि आता तूच आईस्क्रीमला विचारतेस. हा, पण ते ऑफिसला गेलं तर होईल. ऑफिस किती लांब आहे. आईस्क्रीम पार्लर इथे आहे खाली. प्लीज चल ना प्लीज. अच्छा, अगं मला घरातच एवढं गार वाटतंय, तर बाहेर थंडी वाजेल. आणि प्लीज मला एक आईस्क्रीम खायचंय. प्लीज बाहेर बघ ना किती रोमॅन्टिक वेदर झालंय छान. प्लीज चल ना प्लीज. बरोबर, ठीक आहे, जाऊया, पण लवकर परत येऊ. हा, हा ठीक आहे, लगेच जाऊ, लगेच परत चल. ओके, एक मिनिट. हा. चल चल, बाहेरच आपला घाल ना. पण खरंच गुप्ते भाऊ, सगळं तुमच्यामुळे झालं. नाही म्हणजे मला तर खूपच उशीर झाला होता. मी त्यांना फोनही केला होता, सांगितलं का उशीर होईल म्हणून. मध्येच त्यांनी फोन कट केला. म्हटलं झालं, आता काही मिळत नाही मला का. पण गेले, त्यांना सांगितलं, त्यांनी पण समजून घेतलं, म्हणून मिळालं का. ते फार तत्वनिष्ठ आहे. आमच्या बँकेचे जुने क्लायंट आहेत ते. त्यांच्या रेफरन्सने तुम्हाला खूप कामं मिळतील अजून. तसं झालं तर बरंच होऊन जाईल ना. खरंय, पण आज केला तसा हलगर्जीपणा पुन्हा नको. अशी संधी पुन्हा पुन्हा येणार नाही. आणि सगळी माणसं चिटणीस नसतात. गुरुनाथची सेवा करत बसलीस ना आज, तसं परत नको हा प्लीज. नाही, मी तुला आधीही सांगितलंय, माझा मुलगा, माझा नवरा माझ्यासाठी सगळ्यात आधी येतात, मग बाकीची दुनिया. खरंय वय. सॉरी रेवती, पण राधिका वहिनींसारख्या ज्या स्त्रिया असतात ना, त्यांचं काम, त्यांचं करिअर, त्यांचं जग, त्यांचं यश, सगळं त्यांचं घरच असतं. घराच्या पलीकडे त्यांना काही सुचत नाही. आपला संसार, आपला नवरा, आपलं घर, बस एवढंच. कधी कुठे बाहेर गेले ना तरी फोन करून विचारणार, कुठे आहात तुम्ही, काही खाल्लंय का, बँकेतून घरी आलात का, आधी खाऊन घ्या आणि मग काम करा. ती असली ना घरी की मी सतत तिला आवाज द्यायचो. माझं हे कुठे ठेवलंय, माझं ते कुठे ठेवलंय. सकाळी उठलो की माझं घड्याळ कुठे आहे, माझी बॅग कुठे ठेवली, सॉक्स कुठे आहेत. तिच्याशिवाय पान हलायचं नाही माझं. मला एकदा म्हटली की मी गेले सोडून, तर ती गेली तरी मी तिला आवाज द्यायचो. सतत तिची आठवण असते. ऑफिसवरून आल्यापासून
ऑफिसला जाईपर्यंत. दिवस कामात जातो वहिनी, पण घरी असलं की तिची आठवण येते. हे घर तिनेच सजवलंय सगळं. ही भारतीय बैठकही तिचा हट्ट होता. हे घरातल्या पडद्यांच्या रंगांपासून माझ्या शर्टच्या रंगापर्यंत सगळं सगळं तिचं आहे, तिची आवडीचं. ती गेली आणि माझं जगच खुंटलंय. गुप्ते भाऊ, अरे सॉरी, आपलं एवढं सेलिब्रेशन चाललंय आणि एक्स्ट्रीमली सॉरी. इट्स ओके. आपण निघूया. चल. चला बाळा, घरी जायचंय ना. चल नेहा. चला. ती दाखवते खूप स्ट्रॉंग असल्यासारखं, पण खरं तर खूप इमोशनल आहे. चला गुप्ते भाऊ, मी पण निघते. आता अथर्वला उचलून घ्यायला लागेल. वहिनी राहू दे, त्याला झोपू दे आज इथेच. हे नको, रात्री परत उठेल वगैरे, तुम्हाला उगीच त्रास. शिरीष दादाला त्रास होतो का त्याचा? मी भाऊच आहे ना तुमचा. राहू दे त्याला इकडे, काही त्रास होत नाही. आणि रडला तर घेऊन येईल मी त्याला. बाजूलाच तर राहता तुम्ही. बर, पण रडला बिडला तर लगेच फोन करा. हो नक्की. आता एवढं आवरून तरी निघते. हा, अरे नाही नाही वहिनी, वहिनी नको. प्लीज लवकर ये.